पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित आज या शाहूनगरीमध्ये आपल्या परिसरातील साहित्यिक व प्रबोधन क्षेत्रात गेली कित्येक वर्ष, गेली कित्येक दशके सातत्यपूर्ण काम करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व प्रबोधनकारकांना गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कौतुक सोहळा दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज समर्थ सदनमध्ये आयोजित केला जातोय. या सत्कार सोहळ्यासाठी समस्त सातारकरांच्याकडून तसेच दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मी सर्व मान्यवरांचं तसेच श्रोतेवर्गांचं आदरपूर्वक या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या कौतुक सोहळ्यामध्ये ज्या साहित्यिकांचा कौतुक होणार आहे, सत्कार समारंभ होणार आहे, त्यामध्ये आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटेजी, ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आणि विचारवंत आहेत, ज्यांना मराठी हिंदी भाषा व साहित्यात दीर्घकाळ अनुबंध निर्मितीसाठीचा उत्तर प्रदेश हिंदी संस्थान लखनौ यांच्या वतीने दिला जाणारा सौहार्द सन्मान पुरस्कार 2020 रोजी सन्मानपूर्वक लवटे सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं स्वरूप होतं ₹2 लाख रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मान वस्त्र. अशा या हिंदी संस्थान उत्तर प्रदेशच्या वतीने लवटे सरांचा या ठिकाणी सत्कार किंवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आजच्या या समारंभामध्ये दुसरे साहित्यिक आहेत मान्य किशोरजी बेडकिहाळ, ज्येष्ठ प्रबोधक आणि विचारवंत आहेत. पुरोगामी विचार परिवर्तन कार्य प्रीत्यर्थ सरांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जीवन गौरव पुरस्कार 2021 रोजी प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप होतं ₹1 लाख रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मान वस्त्र. अशा प्रकारे या दोन्ही कर्तव्यदक्ष साहित्यिकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या या समारंभाचा उद्देश हाच आहे की या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कौतुक तर करणारच आहोत, मात्र नवोदित साहित्यिकांना काहीतरी प्रेरणा मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ज्येष्ठ साहित्यिकांचं कौतुक करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले मान्य प्राध्यापक डॉक्टर आह साळुंके, ज्येष्ठ विचारवंत, तसेच मान्य डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत आणि शास्त्रज्ञ, तसेच मान्य श्रीराम पवार, विचारवंत, सकाळ वृत्तपत्र समूह संपादक आणि संचालक. आणि हा सगळा दुग्ध शर्करा योग ज्यांनी घडवून आणला ते आमच्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री चिटणीस साहेब, त्याचबरोबर संस्थापक दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि पुणे शहर प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद असे चिटणीस साहेब, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं तसेच आज ज्या साहित्यिकांचा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या सर्वांचं मी आदरपूर्वक मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि चिटणीस साहेबांना विनंती करतो की आजच्या समारंभाचं आपण प्रास्ताविक या ठिकाणी करावं. प्रमुख आणि ज्यांना महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये ओळखलं जातं असे ज्येष्ठ विचारवंत मान्य प्राध्यापक डॉक्टर आव साळुंखे, दुसरे एक प्रमुख अतिथी आणि सातारचं भूषण, शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत आणि विशेषतः स्वामी विवेकानंद याची एक जी मांडणी संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये केलेली आहे, ज्याची पुस्तकं वेगवेगळ्या भाषेमध्ये देशभर गेलेली आहे. आणि आता स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात ठोस मांडणी करत असताना दाभोळकरांच्या पुस्तकांचा आधार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी लोक तशी मांडणी करत असतात. दुसरे एक विचारवंत आणि आत्ताच ज्यांच्या पुस्तकावर आम्ही पुण्यामध्ये सुद्धा चर्चा घडवून आणली, अस्वस्थ पर्व म्हणून जे एक पुस्तक आहे, आणि सकाळ उद्योग समूहाचे प्रमुख संपादक, देशामधील वेगवेगळ्या प्रकारची एक अतिशय योग्य आणि स्पष्ट मांडणी करणारे, फक्त देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाची मांडणी करणारे
असे विचारवंत आणि ज्यांचा संवाद सातारकरांना सकाळचे संपादक सातारचे म्हणून मिळालेला होता असे माननीय श्रीराम पवार आणि ज्यांचा साहित्यिक म्हणून आता उल्लेख जरी आमच्या गुलाब पठाण सरांनी केलेला असला तरी सुद्धा साहित्यातून समाजाला दिशा देणारे आणि एक थोर समाजसेवक ज्यांनी आपली हिंदी भाषेमध्ये PhD घेतलेली आहे आणि ते देशामधल्या हिंदी साहित्यिकांमध्ये ज्यांची गणना केली जाते आणि विशेषतः त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून हजारो तरुण हे स्फूर्ती ज्यांना मिळाली किंवा रिमांड होमपासून वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांनी एक प्रकारचा आदर्श दिलेला आहे की अगदी वसंतदादा पाटील सुद्धा ते गेल्यानंतर त्यांना लगेच सही द्यायची म्हणजे अशी सगळीच मंडळी आणि हे करत असताना ज्यांनी अतिशय नम्रता पाळली किंवा प्रत्येक वेळेला आपण जसं म्हणतो की मागच्या बेंचवर थांबायचं अशा पद्धतीची भूमिका होती असे माननीय ज्याचा सत्कार होणार आहे आणि त्यांच्या सत्कारासाठी विशेषतः त्यांच्या आणि पेटकाळच्या सत्कारासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे असे सत्कारमूर्ती माननीय लवटे सर. दुसरे सत्कारमूर्ती जेव्हा आपण बघतो की सातारा जिल्ह्यातच नव्हे सगळीकडे बोलवायचं कुणाला आता वेगळी दिशा देणारं वेगळं माहिती देणारे अगदी आता गांधींच्या वरचं साधना प्रकाशनाने त्यांच्या संपादनाखाली पुस्तक जे प्रकाशित केलेलं आहे जे विशेषतः मी त्यांचं आता लेखन भरपूर वाचतो म्हणजे तसा अशोक काळ्यांच्यामुळे माझा परिचय 25 वर्षाचा आहे पण आता 2-3 वर्षामध्ये माझ्या असं लक्षात आलं की अरे 25 वर्ष मी ज्या माणसापासून खरं सातारला असं बराच दूर राहिलो कारण माझं वाचन तेवढं नव्हतं हे मान्य केलं पाहिजे असे ज्यांना आता पुरस्कार मिळालेला आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा जीवनगौरव पुरस्कार जो पुरोगामी विचारासाठी दिलेला आहे 1 लाख रुपयाचा असे माननीय किशोर बेडके हा आत्ताच पठाण सरांनी सांगितलं तसं 2 लाख रुपयाचा पुरस्कार लवटे सरांना मिळाला परंतु कोरोना कालावधीमध्ये तो तसाच म्हणजे मला वाटतं की तिथे दिलेला असेल पण तसा तो गवगवात त्या पद्धतीतून झाला नाही आणि हे सांगत असताना मुद्दाम सांगितलं पाहिजे गेल्या 15 दिवसापूर्वी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला कोल्हापूरच्या मंडळींचा आणि माननीय लवटे सरांचा सत्कार त्या पुरस्काराच्या निमित्तातून वेगवेगळी 3 पुस्तकं येत आहेत त्याची समीक्षा त्यांचं लेखन त्यांचं वैशिष्ट्य वेगळेपण आणि कोल्हापूरला एक मोठा सत्कार सोहळा होतोय ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मलाही माहीत नाही स्पष्ट मान्य पण आपण केलं पाहिजे अरे आणि माहीत नाही असं मला का वाटलं तर त्याचं कारण असं की योग पण कसा आहे बघा आता जो कार्यक्रम होतोय तो सुद्धा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 9व्या पुण्यदिना दिवशी होतं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे पण मागच्या वर्षी पण असंच झालं की दाभोळकर गेल्यानंतर आम्ही इथे एक व्याख्यानं घेतलेली होती वास्तविक ती 12 घ्यायची होती पण ती 5च झाली त्याच्यामध्ये सदानंद मोरे लक्ष्मीकांत देशमुख पन्ना पोदारांच्यामुळे लवटे सर त्यावेळेला आले या ठिकाणी त्याच्यानंतर संजय भास्कर जोशी आणि सुरेश द्वादशी ही 5 व्याख्यानं आमच्याकडे रेकॉर्डेड पडून होती म्हणून आपण म्हणजे ती होती आणि मी शोधात होतो की ही व्याख्यानाचं पुस्तक करायचं आहे पण योग्य माणूस मला मिळत नव्हता आणि लवटे सर माझ्या संपर्कात आले आणि मी त्यांना विनंती केली ग्रंथ महोत्सवानंतर की आपण सर असं करूया म्हणजे लगेच करू आणि त्यांनी ज्या पद्धतीतून ते पुस्तक ताबडतोब संपादित केलं दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून ती अतिशय महत्त्वाची बाब आहे पण त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा न ठरवता नेमका 20 ऑगस्टात झाला मागच्या वर्षी म्हणजे 8व्या पुण्यस्मरणाच्या दिवशी मग त्यावेळेला सुद्धा असं काही ठरलं नव्हतं की हा आपण या तारखेला घ्यायचं आहे आणि ती तारीखच त्यावेळेला निश्चित झाली यावर्षी सुद्धा दाभोळकरांच्याकडे मी गेलो होतो की सर आपण असा दोघांचा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे सर म्हटले आपण आव्हा साळुंखेंना बोलवा आपण श्रीराम पवार सरांना बोलवा आणि त्या ठिकाणीच ताबडतोब दोघांनी मान्यता दिली म्हणजे तारीख सुद्धा निघाली आणि ती तारीख सुद्धा आमच्या पण माहीत नाही 20 तारीख आमच्या मनात पण नाही 21 नाही 22 नाही सगळ्यांना 20 तारीख फायनल झाली ही पण बाब अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे मला असं वाटतं की दाभोळकरांचं माझं अतिशय जवळचं नातं होतं अतिशय म्हणजे मला आठवतंय की त्या कालावधीमध्ये मी थोडासा निराश होतो आणि त्यांना असं म्हटलं की मला सर काहीतरी काम द्यावं तर त्यांनी साधनामध्ये वेगवेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन करायची जबाबदारी माझ्यावर देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती
म्हणजे तुम्हाला म्हटलं तुझ्याकडे ते अंग आहे, तू लोकांकडे जाशील, त्याच्या मुलाखती घेशील, त्यांचं सगळं गोळा करशील आणि आपण पुस्तकं संपादित करू. परंतु तो योग आला नाही. परंतु त्यांचं माझं नातं काय होतं ते आता माझ्या लक्षात आता आणखीन जास्त येतं. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांच्या संदर्भात ते येऊन बोलले, पण आता माझ्याबद्दल त्यांची काय भावना होती ही मला तशी कळलेली नाही, त्यांचे भाव असंही म्हटलं पाहिजे. पण लवटे सरांचं मी आता सगळी पुस्तकं त्यानं मला पाठवून दिलेत, माझं वाचन चालू आहे. आणि हे वाचन चालू असताना माझ्या लक्षात आलं की अरे काय किती हा नम्र माणूस आहे, केवढ्या किती क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि हे काम एवढं मोठं आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर तरुण पिढी नक्की खात्रीपूर्वक त्या पुस्तकाच्या वाचनातून एका वेगळ्याच म्हणजे आपण जे म्हणतो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ जो होता अशा ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीतनं सुद्धा नवी पिढी जाऊ शकते, अशा प्रकारची पुस्तकं सगळी त्यांची आहेत. ती पुस्तकं नाहीत, त्यांच्या सर्व कहाण्यात असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांचं मला सांगितलं पाहिजे एक गोष्ट की माझं ते अतिशय वाक्य सरांचं लक्षात राहिलेलं आहे. आम्ही मागच्या वर्षी दाभोळकरांचं पुस्तक करत असताना त्यांनी मला डिझाईन पाठवून दिलं आणि त्या कव्हरवर मुख्य मुख्य प्रवर्तक शिरीष चिटणीस आणि खाली संपादक सुनील कुमार लोके असं लिहिलेलं होतं. मी त्यांना फोन केला, अहो सर म्हटलं लोक हसतील, माझं नाव खरं नकोच आहे, तुम्ही म्हणताय म्हणून असू दे, परंतु तुमचं नाव महत्त्वाचं आहे, तुमच्या नावाने सगळीकडे पुस्तक जाणार आहे. आणि मग ते कव्हर बदललं. परंतु सातारच्या भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दल असं म्हटलं की ज्या माणसाला आपली योग्यता त्याच्यावरून म्हटलं त्यांनी विशेषतः, ज्या माणसाला आपली योग्यता व्यवस्थित कळते त्यातले शिरीष चिटणीस आहेत. म्हणजे त्यांना व्यवस्थित कळलं की लवटे सरांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांचा विचार काय, ते किती मोठे आहे. हे वाक्य माझ्या मनामध्ये नक्की कोरून ठेवलेलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज या ठिकाणी म्हणपे सर आहेत, म्हणपे मॅडम आहेत, लांडगे सर आहेत, होळ आहेत, निंबाळकर आहेत, सकाळची सोळसकर आहेत, बरीच मंडळी आहेत, शेख आहेत, महत्त्वाचे शेख सर आहेत, श्रोत्री सर आहे, श्रोत्री आहेत, डॉक्टर, आपण सर्वजण आहात. पण आजचा कार्यक्रम हा अतिशय आगळा वेगळा असं माझं प्रामाणिक मत आहे. मी माझाच ऐक्यामध्ये लेख आहे, तो तुम्ही जाताना नाही, त्यामुळे त्यातल्या मी गोष्टी रिपीट करणार नाही. पण मला असं वाटतं की पुस्तक आणि मस्तक हा जो प्रकार आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि पुस्तक आणि मस्तक म्हणत असताना मस्तक याला विचारवंत मस्तक असं मला म्हणावं असं वाटतं. म्हणजे मी एक ऋषिकेश गुप्तेंचं नेमकं माझ्या वाचनामध्ये आलं, तर त्यांना डार्क गॉड्स वाचा टेड क्लेनचं असं एका व्यक्तीने त्यांना सांगितलं. आणि त्या व्यक्तीच्या घरातनं त्या लेखकाच्या बाहेर पडल्यानंतर ते सरळ पुण्यामध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये आणि त्यांना ते पुस्तक कुठंही मिळालं नाही. जवळपास 20-25 वर्ष ते वेगवेगळ्या माध्यमातून त्या पुस्तकाचा शोध घेत होते. आणि पहिल्या दिवशी जेव्हा ते पुण्यामध्ये पुस्तक हुडकत होते त्यावेळेला त्यांनी त्या लेखकाला फोन केला की सर मला पुस्तक मिळत नाही. तर त्यांनी त्याला उत्तर असं दिलं, पुस्तक मिळणं सुद्धा एक नशीब असतं माणसाचं. तसं मला असं वाटतं पुस्तक मिळणं आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणं हे सुद्धा नशीब असतं. आणि पुढच्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये बातमी आली की अशा अशा लेखकाची पुस्तकं अशा अशा ग्रंथालयामध्ये अशा अशा एका दुकानामध्ये सर्व घेतलेली आहे, ज्याला ती विकत घ्यायची त्यांनी ती घ्यावी. आणि मग हे गेले तिथं आणि गेल्यानंतर काही पुस्तकं त्यातली गेलेली होती आणि नंतर त्यांनी पोत्याने पुस्तकं घेऊन आपल्या गावाकडं हा माणूस ऋषिकेश गुप्ते गेला. त्यातली 4 पोती त्यांनी सगळी पुस्तकं हुडकून काढलं, म्हणजे पुसून बिसून सगळं ठेवलं आणि पुन्हा तशीच 2 पोती राहिली होती. अशी 4 वर्ष गेली आणि ती 2 पोती जी होती ती 4 वर्षानंतर पुन्हा एकदा तो बघत होते, त्या पुस्तकावरची धूळ झटकत होते आणि त्यांना हे पुस्तक जे आहे टेड क्लेनचं डार्क गॉड्स हे पुस्तक त्यांना तिथं मिळालं. आणि ते पुस्तक मिळालं म्हणजे पहिल्यांदा ज्या व्यक्तीने त्यांना सांगितलं होतं पुस्तक तुम्हाला नशिबाने मिळतं, त्यांच्याच पुस्तकाचं ग्रंथालय त्यांनी विकत घेतलेलं होतं आणि ते पुस्तक त्यांना मिळालं. मला हे इतकं एक महत्त्वाचं वाटलं की सध्या आमच्या दिग्दर्शी पतसंस्थेने एक धोरण स्वीकारलेलं आहे की लोकांच्या पर्यंत साहित्यिकांच्या माध्यमातून समाजातले विविध प्रश्न, समाजातल्या विविध गोष्टी, ते कशा पद्धतीनं वागतात, त्याची राहणी कशी असते, त्यांनी काय आदर्श दिलेले आहेत, हे एक प्रकारचं काम आम्ही चालू केलेलं आहे. आणि त्याचं खरं कारण असं की मला कोल्हापूरचा जन्म, कोल्हापूर शुगर फॅक्टरी त्यावेळेला होती, लोया त्यावेळेला त्या होते त्यावेळेला ते दर गणपतीमध्ये तिथं नाटक व्हायची, व्याख्यानं व्हायची
आता जर आपण बघितलं की साखर कारखान्यामध्ये असे प्रकार दिसत नाही, मोठमोठ्या संस्थांमध्ये असे प्रकार दिसत नाही. त्यामुळे हे सगळं संस्थांच्या माध्यमातून होणं हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आमच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही जे दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीनं आम्ही गेले 10 वर्ष 15 वर्ष जे काही काम करतोय त्याला स्पीडअप येत चाललेलं आहे. आमच्या माध्यमातून वेगवेगळी पुस्तकं तयार होत आहेत. म्हणजे उदाहरण दवी कुलकर्णींचं सातारमध्ये व्याख्यानं झाली होती शेवटच्याच वर्षी, म्हणजे नंतर 1 महिना 2 महिन्यात ते गेले. पण रामदासांची आरती, तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरांचं ओवी अशी 3 व्याख्यानं झाली, ती आमच्याकडे रेकॉर्ड आहे. त्याचं एक पुस्तक आमच्याकडे येतं आहे. आम्ही महत्त्वाचं एक काम केलं म्हणजे अस्वस्थ पर्वावर तर श्रीराम पवारांच्या पुस्तकावर तर चर्चा घेतली, अशी बरेच प्रयोग केले तिथं. दवणेंच्यावर घेतली, आनंद देशमुख विशेषतः कर्वेंच्यावर ज्यांचे 8 खंड आहेत त्यांच्यावर आम्ही चर्चा करून आणली. परंतु त्याहीपेक्षा भारत शासनाचे जेव्हा संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांचं बाल साहित्य, त्यांचं नाटक, त्यांचं कादंबरी, त्यांची कथा, त्यांचं ह्या सर्वांवर आम्ही चर्चा घडवून आणून त्याचं पण एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळं आज ह्या ठिकाणी सत्कार होत असताना मी सांगू इच्छितो की हा फक्त सत्कार सोहळ्यापुरता हे थांबणारं काम नाही आहे. लवटे सरांच्या सर्व पुस्तकांच्यावरची चर्चा इथे कोल्हापूर किंवा पुण्यामध्ये आम्ही घडवून आणणार आहोत आणि त्याचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित करू इच्छितो. त्याचबरोबर किशोर बेडकेळांचं सुद्धा लिखाण जे आहे, अशोक काळे त्याला आम्हाला मदतीला येतील, कारण अशोक काळेंचं बेडकेळांशिवाय चालतच नाही. त्यांनी ताबडतोब एक लेख तयार करून दिला जो ऐक्यामध्ये आज आलेला आहे. परंतु त्यांच्या पण एकंदरीत कसं घडले, काय घडले अशा प्रकारचं आम्हाला करायचं आहे. दाभोळकर सरांच्या तर मी सारखा मागायचे, मला ते सगळं साहित्य तुमचं जे आहे ते आम्हाला दीपलक्ष्मीकडनं जे अप्रकाशित आहे, जे प्रकाशित आहेत परंतु काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे सगळं आम्हाला प्रकाशित करायचं आहे. परंतु आजचा कार्यक्रम आम्हाला असं वाटतं की आदर्श आणि आम्हाला एक दिशा देणारा ठरेल, याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा मी या ठिकाणी जास्त बोलत नाही, बाकी सर्वांचं आपल्याला ऐकायचं आहे. परंतु आह साळुंखे यांचे विशेषतः सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं की त्यांची तब्येत साथ देत नाही. परंतु डॉक्टर दाभोळकर, श्रीराम पवार सर आणि किशोर बेडके आणि लवटे सरांचा सत्कार म्हटलं, ते म्हटले मी 10 मिनिटं का होईना येऊन जाईल. सत्कारानंतर प्रथम ते बोलणार आहेत, त्यांना जास्त वेळ बसवत नाही, ते जाणार आहेत. नंतर पुढं कार्यक्रमामध्ये बेडके सर, लवटे सर सत्काराला उत्तर देतील, दाभोळकर बोलतील आणि विशेषतः श्रीराम पवार जे अतिशय चांगली मांडणी करतात ते शेवटचं त्यांचं मांडणी होईल आणि मगच कार्यक्रम संपेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. दुपारचा 3चा कार्यक्रम असून सुद्धा आपण अतिशय सातारसारख्या ठिकाणी बहुसंख्येने आलेला, म्हणजे आता सध्या आपण बघतो की लोकांना व्याख्यानाकडं आकृष्ट करणं ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे. परंतु आजचा हा कार्यक्रम बघताना आमचा हुरूप अजून वाढलेला आहे की दुपारच्या 3 वाजता सुद्धा कार्यक्रमाला जर अशी मंडळी सातारमध्ये आता वाढतायत हळूहळू विचाराच्या दृष्टिकोनातून यायला सुरुवात झाली, तर आणखी काही कार्यक्रम सुद्धा मोठे आम्ही करू शकू. सकाळ माध्यम असेल आणि कोणते असेल त्यांनाही बरोबर घेऊन काही असे वेगळे कार्यक्रम, ज्याची काही पुस्तकं निघावीत, आदर्श लोकांसमोर द्यावा, अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. पुन्हा एकदा दीपलक्ष्मी पतसंस्थेचे सर्व संचालक, महत्त्वाचा स्टाफ, म्हणजे मी आपणाला सांगू इच्छितो की हा स्टाफ आता साहित्यिक झालेला आहे, तो वाचन करायला लागलेला आहे आणि तो प्रत्येक कार्यक्रमाला येतो आणि ते फक्त त्यांच्यापुरतं राहिलेलं नाही, त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांच्या घरातली सगळी त्यांची जे पाल्य आहे ते हळूहळू वेगवेगळ्या दिशेला जायला लागलेली आहे. ही एक अतिशय चांगली घटना मला वाटते, त्यामुळे त्याचाही या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. लवटे सर, आमच्या विनंतीला आपण मान देऊन आलात याबद्दल अतिशय मनपूर्वक धन्यवाद. किशोर बेडके आमचेच आहेत तरी सुद्धा त्यांनी लगेच कार्यक्रम आमचा मान्य केला, त्यांचेही धन्यवाद. विशेषतः श्रीराम पवार सर, आपण आता तुमचं म्हणजे आता पुण्यामध्ये मी बघतो की सगळीकडे बघतो की आपण जी काही मांडणी करत आहात ही अतिशय मोलाची मांडणी आहे. आपणही या ठिकाणी आलेले आहात. दाभोळकर सर दीपलक्ष्मीचे विशेष आधारस्तंभ आहेत, परंतु अतिशय कमी कार्यक्रमांना ते जातात, तरी सुद्धा या कार्यक्रमाला मात्र त्यांनी सांगितलं की हा अतिशय वेगळा आणि चांगला कार्यक्रम आहे आणि मला काही सूचना दिल्या, याबद्दल त्यांचेही आभार मानतो, स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराष्ट्र. सन्मान होते. डॉक्टर बरं वाटलं.
डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सरांना विनंती की आपण डॉक्टर सरांना प्रेमाची भेट प्रदान करावी. आणि आमचे सन्माननीय श्रीराम पवार सरांना विनंती आपण एक सुंदरसं पुस्तक सरांना आपण बहाल करावं. जोरदार टाळ्या. यानंतर दुसरा सत्कार सोहळा सन्माननीय किशोर बेटकर सरांना विनंती की आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. माननीय डॉक्टर आर साळुंके सरांना विनंती की आपण प्रेमाची शाल इंटरनॅशनल नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आणि समस्त सातारकरांच्या वतीने आपण प्रेमाची शाल मागावी. सातारा केंद्रीय पेढे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सरांना विनंती की आपण पेढे आणि पुस्तक सरांना भेट करावी. आणि सन्माननीय श्रीराम पवार सरांना विनंती की आपण प्रेमाची भेट आपण किशोर बेटकर सरांना द्यावी. माननीय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर डॉक्टर आर साळुंके सरांचा सन्मान करतात. यानंतर माननीय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सरांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. एकवी सन्मान विनंती की आपण डॉक्टर आर साळुंके सर दाभोळकर सरांचा या ठिकाणी सत्कार करतात. आणि सन्माननीय श्रीराम पवार सरांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. लवटे सरांना विनंती की आपण श्रीराम पवार सरांचा ठिकाणी सत्कार करावा. सर्वांना आदरणीय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य श्रीराम पवार, आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि किशोर बेटकिहाळ आणि या सर्व कार्यक्रमाचे संयोजक आमचे स्नेही शिरीष चिटणीस आणि माझ्या समोर उपस्थित असलेले मान्यवर बंधू भगिनी, ज्यांच्याबरोबर माझा 40 वर्षांपेक्षा जास्त निकटचा संबंध होता आणि महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी आम्ही एकत्रितपणे कार्यक्रम केलेले होते, अशा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना मी प्रथम त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि किशोर बेटकिहाळ यांना जे अत्यंत सन्मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या हातून अशाच प्रकारचं कार्य अजूनही दीर्घकाळपर्यंत होत राहावं आणि समाजाला एक मार्गदर्शन मिळत राहावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो. आज या ठिकाणी खरं म्हणजे उपस्थित राहण्यासारखी माझी प्रकृती नाही आहे आणि म्हणूनच कार्यक्रम पत्रिकेत सगळा बदल करून मी सुरुवातीला बोलून आपली सर्वांची क्षमा मागून सत्कार मूर्तींची आणि इतर मान्यवरांची क्षमा मागून मी जाईन. मी जास्त वेळ बसू शकणार नाही. आज इथं उपस्थित राहण्यामागं 2 कारणं प्रामुख्यानं होती.
एक म्हणजे ज्यांच्याबरोबर आपले निकटचे संबंध आहेत, ज्यांच्याबरोबर आपण अनेक कार्यक्रम एकत्रित केलेले आहेत, असे दोन अतिशय जवळचे असे मित्र आज सत्कार मूर्ती म्हणून इथं आहेत. त्यांच्या सत्काराला उपस्थित राहणं हे प्रकृती कशीही असली तरी आपलं कर्तव्य आहे. किंबहुना कर्तव्यापेक्षा हे जिव्हाळ्याचं नातं आहे, या भावनेनं मी उपस्थित राहिलो. आणि दुसरं कारण म्हणजे हा सत्कार शिरीष चिटणीस यांनी आयोजित केलेला आहे आणि मी आजपर्यंत त्यांचा शब्द कधी मोडलेला नाही. त्यांनी बोलवावं आणि आपण हजर राहावं असं आमचं एक नातं आहे. या दोन कारणांनी आज मी इथं उपस्थित आहे. खरं म्हणजे मी चिटणीस सरांना सुचवत होतो की डॉक्टर दाभोळकर ज्येष्ठ आहेत आणि हा सगळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते आपण करा. माझी प्रकृती साथ देण्यासारखी नाही आहे, परंतु त्यांचा प्रेमाचा आग्रह होता आणि सत्कार मूर्तींच्या बरोबरचे माझे संबंध, त्यामुळं मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. हा खुलासा नाईलाजाने मला करावा लागतो, कारण कोरोनानंतर माझ्यावर बरेच परिणाम झालेले आहेत. आज या दोघांचा सत्कार होतोय. दोघांनी आपापल्या क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. डॉक्टर सुनील कुमार लवटे एक विविध प्रकारचं लेखन करणारे साहित्यिक म्हणून विख्यात आहेत. त्यांच्या ग्रंथांचं अनेक भाषातून भाषांतर झालेलं आहे. एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि महाविद्यालयाला दिशा देणारे एक विजन असलेले, एक दूरची दृष्टी असलेले प्राचार्य म्हणून त्यांनी कोल्हापूरमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मी त्या क्षेत्रातला असल्यामुळं मला त्यांचं नाव लौकिक या क्षेत्रातला माहीत आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी आपले अतिशय विख्यात साहित्यिक, लहानपणी यांच्या साहित्यावर आमचा पिंड पोचला गेला असे वि. स. खांडेकर, त्यांच्याविषयीचा एक आठवणींचा ठेवा म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर लवटे यांनी जे एक संग्रहालय तयार केलेलं आहे, तर आपण सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावं अशा प्रकारचं आहे. आणि ज्यांना एखाद्या कर्तबगार व्यक्तीविषयीचं असं संग्रहालय तयार करण्याची इच्छा असते, त्यांना मी आवर्जून सांगत असतो की डॉक्टर लवटे यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये जे खांडेकरांच्या स्मृती जपण्यासाठी केलेलं संग्रहालय आहे, ते आधी तुम्ही जरूर पहा आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपण पुढे जायचं हे तुम्ही ठरवा. तेव्हा अशा अनेक दृष्टीने ज्याने आपल्या समाजासाठी काही ना काही योगदान दिलेलं आहे, त्यांचा आज सत्कार इथं होतोय. दुसरीकडं लवटे सर कोल्हापूरला आणि त्यामुळे माझा त्यांचा बेडकेहाडांच्या आणि माझ्या संपर्क इतका संपर्क आलेला नाही,
परंतु तरी आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रसंगात एकत्रित उपस्थित राहिलेलो आहे. मला ज्या वेळेला कोल्हापूरला शाहू पुरस्कार मिळालेला होता त्यावेळचं परिचयाचं त्यांचं व्याख्यान हे अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्यातला त्यांचा जिव्हाळा, आपलेपणा, आत्मीयता हे सगळं शब्दांच्या पलीकडचं होतं. पण तरी कोल्हापूरला असल्यामुळं आमचा इतका जास्त संपर्क येत नव्हता. पण किशोर बेडकिहाळ यांच्याबरोबर मी अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. अनेक कार्यक्रम एकत्रित केलेले आहेत. विशेषतः त्यांनी विचारवेध संमेलनांच्याद्वारे अनेक विषयांवर महाराष्ट्रभर जे एक विचारमंथन घडवून आणलं ते अतिशय महत्त्वाचं होतं. एक प्रकारे ऐतिहासिक होतं आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. स्वतः ते समाजवादी विचारसरणीचे मोठे अभ्यासक आहेत आणि त्याची सातत्यानं मांडणी करत असतात. समाजातल्या संकुचितपणाच्या कुंपणांच्या पलीकडे जाऊन एक समाजरचना आपल्याला कोणत्या प्रकारचे अभिप्रेत आहे याविषयीची मांडणी अतिशय गांभीर्यानं वैचारिक स्वरूपात, तत्त्वचिंतनाच्या स्वरूपात ते करत आलेले आहेत. तेव्हा अशा या दोन कर्तबगार व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांचं अभिनंदन करत असतानाच मी श्री चिटणीस यांचंही अभिनंदन करतो. कारण ज्यांनी समाजाला काही योगदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं हे मनाचं मोठेपण हा एक आपल्या संस्कृतीचा अतिशय सुंदर असा, देखणा असा अविभाज्य भाग आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला डॉक्टर दाभोळकर आणि सन्मान्य पवारसाहेब उपस्थित राहिलेले आहेत. ही पण मोठी गौरवाची गोष्ट आहे. ज्या संस्थांनी या दोघांना पुरस्कार दिले त्या संस्थांचे पण मनापासून आभार मानले पाहिजेत. एखादी व्यक्ती काही कर्तबगारी करते पण तिला दाद देणं, त्या पाठीवर थाप मारणं, तिला प्रोत्साहन देणं हे दोन दृष्टीने महत्त्वाचं असतं. एक म्हणजे त्या व्यक्तीनं केलेल्या कामाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं. कृतज्ञता म्हणजे माणसाच्या काळजाचा सुगंध आहे असं कवी लोक म्हणतात आणि त्यामुळे ही कृतज्ञता त्या संस्थांनी दाखवली. तीच या दीपलक्ष्मी सहकारी संस्थेनं, पतसंस्थेनं दाखवलेली आहे. बुद्धांनी तर कृतज्ञतेचा फार मोठा गौरव केलेला आहे. कृतज्ञता म्हणजे माणसाच्या मनातला सज्जनतेचा अंश आहे अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे एका दृष्टीनं या संस्थांनी अशा व्यक्तींच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा त्यांच्या दृष्टीनं भाग झाला. पण दुसरा भाग एक असा असतो की असा सत्कार केल्यामुळं त्यांना अधिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, बळ मिळतं. आता त्यांचं वय प्रोत्साहनानं फार मोठं उत्साहित होण्याचं नाही हे जरी खरं असलं तरी कोणत्याही वयात आपल्या कार्याला दाद मिळाली तरी माणसाला हा एक असाधारण अशा प्रकारचा, निकोप अशा प्रकारचा आनंद होतोच. पण त्यापेक्षा त्यांचं कार्य समाजापुढे मांडलं जातं
ते लोकांच्या नजरेला पडतं, त्याकडं लोकांचं लक्ष वेधलं जातं आणि त्यातून प्रेरणा घेऊन विशेषतः तरुण पिढी अधिक कार्यप्रवण होऊ शकते, आपल्या दिशा ठरवू शकते, त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप असेल त्याची चिकित्सा करू शकते आणि त्यातलं काय आत्मसात करायचं, काय पुढं घेऊन जायचं, आपल्या जीवनात त्यातलं काय उतरवायचं हे त्यांना ठरवता येणं शक्य असतं. तेव्हा या दुहेरी स्वरूपात कृतज्ञता व्यक्त करणं आणि समाजातल्या विशेषतः तरुण पिढीला एक नवी प्रेरणा मिळणं, या दृष्टीनं अशा प्रकारचे पुरस्कार हे महत्त्वाचे असतात. अशा प्रकारचे सत्कार हे गौरवाचे असतात आणि म्हणून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे मला स्वतः गौरवाचं वाटलं, अत्यंत आनंदाचं वाटलं आणि म्हणून पुन्हा एकदा या दोन सत्कारमूर्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो आणि थांबतो. आपली क्षमा मागून मला निघण्याची परवानगी मागतो. तर निघालेले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात करतो. या समारंभाचे प्रमुख पाहुणे भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ माननीय दत्तप्रसादजी दाभोळकर, दुसरे पाहुणे सकाळ वृत्तपत्राचे समूहसंपादक आणि संचालक माझे आत्मीय स्नेही श्रीरामजी पवार, माझे सहसत्कारमूर्ती श्रीराम पवारांच्यासारखेच आत्मीय किशोर बेडकिहाळ. हा मांडव ज्यांनी घातला ते शिरीष चिटणीस आणि उपस्थित सुहृद बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच विसरण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचं कारण अगदी सरळ आहे. रूढ अर्थाने मी काही सातारकर नाही आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या आधी तुम्ही माझा सत्कार केलात, यामुळे माझ्या लक्षात आलं की मी कोल्हापूरला जितका जवळचा नाही तितका सातारकरांना जवळचा आहे. हे केवळ शाब्दिक फुलोरा फुलवण्यासाठी मी म्हणत नाही, ही वस्तुस्थिती पण आहे. शिरीष चिटणीस यांनी जेव्हा ही टूम काढली, टूम हा आमच्या काळातला एक चांगला शब्द होता, तो आता वापरत नाही आपण, पण त्या शब्दामध्ये मोठी खोच आहे. टूम ही जाणीवपूर्वक केलेला उद्योग म्हणून तिच्याकडे पाहिलेला आहे. शिरीष चिटणीस यांनी माझा आणि किशोर बेडकिहाळ यांचा सत्कार आम्हाला काही पुरस्कार मिळाले त्या निमित्ताने केलेला आहे. आत्ताच साळुंखे असं म्हटले की या सगळ्यामागे कृतज्ञता हे मूल्य आहे. ते छान म्हटले की कृतज्ञतेला एक सुगंध असतो. तो सुगंध या समारंभातून विशेषतः शिरीष चिटणीस यांची धडपड आणि तुमची अकृत्रिम अशी उपस्थिती यातून आम्हा दोघांनाही मिळालेला आहे. मित्रांनो, हे सांगितलंच पाहिजे की हा सत्कार कशासाठी आहे. म्हणजे ज्याला मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून पण मला हे सांगितलं पाहिजे की शिरीष चिटणीसांनी हा घाट का घातला.
कशासाठी माझा सत्कार त्यांनी केलेला आहे. मराठी भाषेतील साहित्य हिंदीमध्ये नेण्यासाठी जे काम मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी गेले अनेक वर्ष केलं, त्याच्याबद्दलची ही कृतज्ञता आहे. म्हणून उत्तर प्रदेश सरकारने सौहार्द सन्मान मराठी आणि हिंदीमध्ये अनुबंध निर्माण करण्यासाठी केलेला सत्कार आहे. मी हिंदीचा प्राध्यापक होतो. आपल्याकडे मला ज्यांचा आदर आणि आदर्श आहे असे प्राध्यापक पुरुषोत्तम शेठ सर समोर आहेत. त्यांचं बोट पकडून माझी वाटचाल झालेली आहे, हेही या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मला सांगितलं पाहिजे. आम्ही प्राध्यापक विशेषतः जेव्हा PhDचे मार्गदर्शक होतो तेव्हा अनेक विद्यार्थी, शिक्षकाचं एक वैशिष्ट्य असतं, माझे शिक्षक मला सांगायचे की शिक्षकाच्या हाताखालून अनेक विद्यार्थी जातात, हाताला किती लागतात ते महत्त्वाचं. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या हाताला बरेच विद्यार्थी लागले आणि खरं म्हणजे सगळेच विद्यार्थी माझ्या हाताला लागले. म्हणजे काय प्रज्ञा माझ्या विद्यार्थ्यांची की मी एखादी गोष्ट सांगितली आणि त्यांनी केली नाही तर. शिक्षकाचं गारूड विद्यार्थ्यांच्यावर इतकं प्रचंड असतं, पण असं सांगितलं जातं की ते बालवयात जास्त असतं, वय जसं वाढत जाईल तसं ते गारूड कमी होत जातं. माझ्या बाबतीत मात्र उलटं घडून आलेलं आहे की मला हाताला लागलेले विद्यार्थी हे MA PhD झालेले जास्त आहेत. म्हणजे शहाणपण आल्यानंतर ते माझ्या हाताला लागले किंवा त्यांना समज आल्यानंतर ते माझ्या हाताला लागले. कारण त्यांनी असं पाहिलं होतं की मी त्यांना जी कामं सांगायचो, PhDचे मार्गदर्शक आपल्या विद्यार्थ्यांना काय काय कामं सांगतात ते मी तुम्हाला सांगणार नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना तशी कामं कधीच अपवादाने पण सांगितली नाही. पण त्यांची PhD, त्यांचं संशोधन, त्यांची भाषा सार्थकी ठरावी असे कामाचे अनेक भुंगे मी माझ्या विद्यार्थ्यांच्या मागे लावले. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की आपण गेल्या 5-25 वर्षांमध्ये मराठीतलं सगळ्यात जे श्रेष्ठ साहित्य असेल, विशेषतः पुरोगामी विचारांचं जे साहित्य असेल ते आपण हिंदीमध्ये नेण्याचा एक मोठा कार्यक्रम गेले 25 वर्ष निरंतर करत आलेलो आहोत. आणि मी सुरुवातीलाच व्यक्त केल्याप्रमाणे हे जॉईंट व्हेंचर, हे संयुक्त काम आहे. ते माझं काम नाही, माझं आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून केलेलं काम आहे. काम काय केलं मित्रांनो, आम्ही सुरुवातीच्या काळात मी समग्र वि. स. खांडेकर, जे अप्रकाशित साहित्य होतं खांडेकरांचं, ते संकलित केलं, संपादित केलं आणि खांडेकरांची मराठीमध्ये व्यक्तिशामी 36 पुस्तकं अशी दिली की जी तुम्ही पूर्वी केव्हाही वाचलेली नव्हती. आणि मी जर हे काम केलं नसतं तर ती तुम्ही वाचू शकला नसतं. नंतर खांडेकरांच्या काही कादंबऱ्या, काही कथा, काही रूपक कथा आम्ही हिंदीमध्ये आणल्या व्यक्तिशामी. पण त्यानंतरच्या काळात आमचं जे काम आहे, विशेषतः गेल्या 10-15 वर्षातलं, ते मात्र संयुक्त काम आहे. मला सांगायला मोठा अभिमान, आनंद आणि कृतज्ञता पण वाटते की आज आपण 20 ऑगस्टला म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 9व्या स्मृतिदिनी हा समारंभ करतो आहोत. शिरीष चिटणीस यांनी माझा परिचय आठवून मी सांगतो तुम्हाला. शिरीष चिटणीस आणि मी हाताची बोटं पण जास्त होतील इतक्याच वेळा भेटलेलो आहोत. असं असताना त्यांनी हा घाट घालावा. मगाशी साळुंखे सर म्हटल्याप्रमाणे की गुणग्राहकता या माणसामध्ये आहे
आणि ते असे शोधत असतात. त्यांनी आजपर्यंत साताऱ्यात इथली सांस्कृतिक समृद्धी वाढावी म्हणून जे काम केलं त्याचे ते निदर्शक आहेत. त्यांची माझी पहिली ओळख डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर इथे मासिक व्याख्यानमाला त्यांनी सुरू केली होती, त्यातून झाली. त्यानंतर त्या व्याख्यानमालेचं पुस्तक करायचं म्हणून त्यांची दुसरी ओळख, आणि तिसरी ओळख इथल्या ग्रंथ महोत्सवातली. यापेक्षा चौथी त्यांची माझी ओळख नाही. असं असताना त्यांनी जे बोलवलं त्याचं एक कारण असं आहे की आम्ही दाभोळकर निवर्तल्यापासून, त्यांची हत्या झाल्यापासून 9 वर्ष झाली. 9 वर्षात आम्ही समग्र दाभोळकर हिंदीमध्ये आणलं. त्यांची 18 पुस्तकं आहेत. 18 पैकी 13 प्रकाशित झाली, आणखी 3-5 यावर्षी प्रकाशित होतील. पण समग्र दाभोळकर आपण हिंदीमध्ये आणलं. हिंदीमध्ये भाषांतरित करणं हा पुरुषार्थ नाही आहे मित्रांनो. आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे. पण त्याचं योगदान काय आहे? आज भारतामध्ये वैज्ञानिक जाणीवा भारतीय समाजात रुजाव्या म्हणून आज सगळ्या विवेकवादी आणि विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी दाभोळकरांचा स्मृतिदिन, हत्या दिन हा मार्टेयर ऑफ सायंटिफिक टेम्पर म्हणून पाळायचं ठरवलेलं आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची हत्या करण्याचा स्मृतिदिन. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की इथून पुढच्या काळात जे वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवतील त्यांची हत्या होता कामा नये. ऑन दी कॉन्ट्ररी त्यांचा विचार हा समाजाच्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे म्हणून केलेलं हे काम आहे. मी तुम्हाला असं सांगेन, आम्ही सुरुवातीला 3 पुस्तकं तिमिरातून तेजाकडे नावाचं जे मोठं पुस्तक आहे त्याचे 3 भाग केले, आचार, विचार आणि सिद्धांत. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती A.K. अन्सारी यांनी त्याचं प्रकाशन केलं होतं. बरोबर आजच्या पूर्वी 8 वर्ष, ज्या दिवशी पहिलं पुस्तक, ती 3 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली, त्या दिवशी उपराष्ट्रपती अन्सारीजी असं म्हटले होते. ते मुळात प्राध्यापक. त्यांचं पहिलं वाक्य उभारल्या असं होतं, टुडे इज अ ब्लॅक डे ऑफ इंडिया. दाभोळकरांची हत्या हा भारतासाठी काळा दिन आहे. आपण केव्हा तरी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की दाभोळकरांच्या साहित्याचं आणि विचाराचं भाषांतर म्हणजे काय. आम्ही हिंदीमध्ये त्याला उलथा असं म्हणतो. उलथा म्हणजे भाकरी आपण पलटतो ना, तर भाषांतर हे भाकरी पलटण्याचं काम आहे. भाकरी जर फिरवली नाही तर मित्रांनो ती करपते. आम्ही फिरवण्याचं काम केलं की दाभोळकरांनी जो विचार दिला तो भारतभर आम्ही पसरवण्याचं काम केलं. परिणाम काय झाला मित्रांनो? केरळमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाली, तिकडे तामिळनाडूमध्ये स्थापन झाली, ओरिसामध्ये स्थापन झाली, बंगालमध्ये स्थापन झाली, आणि पंजाबमध्ये पंचशील सोसायटी नावाची एक संस्था हे काम करायची. ती संस्था जोमाने काम करायला लागली. मी तुम्हाला असं सांगेन की या अनुवादाचं एक योगदान जर काय असेल तर ते योगदान मित्रांनो हे आहे की यामुळे विवेकवादी विचार भारतीय समाजाचा अविभाज्य भाग बनला आणि वैज्ञानिक दृष्टीची स्वीकृती भारतीय समाजाने केली. अलीकडच्या काळात आम्ही आणखीन एक काम केलं आहे. नजीकच्या काळात तुम्हाला ते वाचायला मिळेल. आम्ही दलवाईंचं समग्र साहित्य हिंदीमध्ये आणलेलं आहे आणि तेही लवकरच हिंदीमध्ये येईल. याच काळामध्ये आम्ही समग्र सयाजीराव गायकवाड हिंदीमध्ये आणला. त्यामुळे देखील सयाजीराव गायकवाड पूर्ण भारताला माहीत झाले. आणि आज आणखीन एक काम होत आहे की आज आम्ही या आठवड्यात ती पुस्तकी
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोमा पवारांचं पुस्तक आहे, ते पण आम्ही हिंदीमध्ये दिलेलं आहे. कशासाठी हा उद्योग आमचा सुरू आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर वर्तमान काळ हा विज्ञान आणि विवेकाच्या विरोधी काळ आहे. आपण सर्व सुज्ञ सुशिक्षित लोक आहोत. आपण केव्हा तरी याचा विचार केला पाहिजे की जोपर्यंत भारतासारख्या बहुजातीय, बहुभाषीय, बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक देशामध्ये, म्हणजे त्याला एक चांगला शब्द आहे पहा, की वर्तमानामध्ये काय बिघाड होतो आहे याचं वर्णन जगभर असं केलं जातं की वी आर डिस्ट्रॉईंग द ओरिजिनल कल्चर ऑफ इंडिया, की भारताची मूळ संस्कृती एकांगी विचाराने आपण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला शिह देण्याचं काम या अनुवादित साहित्याने भारतामध्ये केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याची दाद म्हणून तुम्ही हा सत्कार आमचा केलेला असावा आणि तो संयुक्त पद्धतीने मी त्याचा स्वीकार करतो. मगाशी माझे मित्र आह साळुंखे असं म्हटले की वि स खांडेकरांचं एक स्मारक कोल्हापूरला आम्ही केलेलं आहे. नुसतं वि स खांडेकरांचं स्मारक मी आणि माझ्या टीमने, ती आणखीन एक वेगळी टीम आहे बरं का, म्हणजे अनुवादकांची जशी एक टीम आहे ना, मी सध्या कोचिंगचं काम करतो. केव्हा तरी कर्णधाराचं काम करायचो, आता सांगेन युक्तीच्या गोष्टी मी चार, अशी वयाने मला भूमिका दिलेली आहे. आमची म्युझियम तयार करणाऱ्यांची एक टीम आहे. त्याच्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, फोटोग्राफी डेव्हलपमेंटचं काम करणारे लोक आहेत. आम्ही सर्वांनी मिळून सुरुवातीला वि स खांडेकरांचं म्युझियम केलं. ते भारतातलं पहिलं शास्त्रीय असं साहित्यिकाचं म्युझियम आहे. आपण मोठमोठ्या लोकांची वस्तुसंग्रहालय का करायची? वस्तुसंग्रहालय काळ पकडत असतं. वस्तुसंग्रहालय व्यक्तीचे विचार पकडत असतात. वस्तुसंग्रहालय विस्मरणातील इतिहास पुनरुज्जीवन करत असतात आणि म्हणून आपण वस्तुसंग्रहालय करत असतो. आम्ही वि स खांडेकरांचं वस्तुसंग्रहालय ज्या दिवशी केलं त्या दिवशी आम्ही कोणी पाहुणा नाही बोलवला उद्घाटनाला. आम्ही शाळेतली मुलं खांडेकरांच्या बोलवली आणि 400 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांनी ते म्युझियम पाहिलं, म्हणजे उद्घाटन. म्युझियम पाहून मुलं खाली येत होती. एका मुलीला मी विचारलं की म्युझियम पाहून काय वाटलं? तिचा उत्स्फूर्त उद्गार होता, मला खांडेकर व्हावंसं वाटलं. ही ताकद असते म्युझियमची. मला असं आठवतं की सगळ्या म्युझियम आम्ही जी केलेली म्युझियम्स आहेत ती बहुधा विद्यापीठातली आणि शैक्षणिक संस्थातली म्युझियम आहेत. म्युझियम करण्यामागे आमचा एक विचार आहे, आमची एक धारणा आहे. खांडेकरांचं म्युझियम आम्ही अशासाठी केलं की समाजवादी मानवतावाद त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला दिला. आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक फुलफ्लेश स्मारक नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात केलेलं आहे. त्याचं उद्घाटन करायला आपल्या महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे प्रमुख आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचे शिष्य वारसदार, राजकीय वारस आदरणीय शरद पवार आले होते. त्यांनी आम्हाला निरोप असा दिला होता कुलगुरूंना की मी फीत कापील आणि परत जाईन, मला वेळ नाही. ते आले, फीत कापायला उभारले. फीत कापताना समोर एक मोठं असं फुल फ्लेज लाईफ साईज आम्ही तैलचित्र यशवंतराव चव्हाण साहेबांचं लावलेलं आहे. त्यांनी जिज्ञासेने कशाने प्रश्न विचारला मला माहीत नाही, पण ते म्हणले की हे कुठले साहेब काढले? म्हणजे आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांचं चित्र म्हणजे टोपी, जॅकेट, धोतर, शर्ट. जे आम्ही तैलचित्र लावलं होतं ते नेहरू ज्या प्रकारचा पोशाख करायचे त्या पोशाखातलं यशवंतराव चव्हाण साहेबांचं ते चित्र होतं. मी त्यांना असं सांगितलं की यशवंतराव चव्हाण जेव्हा जेव्हा विदेशात जायचे
तेव्हा तेव्हा हा पोशाखच करून जायचे. त्यांची अशी धारणा होती की मी विदेशात जातो तो नेहरूंचा वारस म्हणून, आणि त्यामुळे ते असाच पोशाख करून जायचे. तुम्ही जर यशवंतराव चव्हाण साहेबांचा राजकीय इतिहास पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की राष्ट्रीय पटलावर यशवंतराव चव्हाण साहेबांना नेण्याचं काम नेहरूंनी केलं, आणि नेहरूंचं अनुकरण यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या कृती, विचार आणि व्यवहारातून केलं. आज गांधी, नेहरू, पटेल अशी चर्चा आपल्या राजकीय पटलावर सुरू आहे. मी तुम्हाला असं नम्रपणे सांगेन की नेहरूंनी भारताचं जे चित्र आपल्या मनात निर्माण केलेलं होतं त्यामध्ये नेहरूंचं एक वाक्य आहे, ते परत दाभोळकरांशी रिलेट करणार आहे. सायंटिफिक टेम्पर नेहरूंनी आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून रुजवलं. डॉक्टर दाभोळकरांनी त्याचा विस्तार केला असं तुम्हाला दिसेल. आम्ही 3रं म्युझियम केलं आहे हिंगण्याला. कधी स्त्री शिक्षण संस्थेत जावा, महर्षी धोंडो केशव कर्व्यांचं, ते पण तुम्ही केव्हा तरी पहा, डिजिटल म्युझियम आहे. आम्ही 4थं म्युझियम केलं महर्षी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे, बहुजन समाजातील मुलांना एक म्युन्सिपाल्टीतला क्लार्क आपलं सगळं आयुष्य समर्पित करतो आणि एक अशी शिक्षण संस्था उभा करतो की ज्यांच्या घरात कधी दिवा पेटलेला नाही शिक्षणाचा, अशी गेल्या 50-60 वर्षांमध्ये बार्शी, उस्मानाबाद परिसरामध्ये 35 प्राथमिक शाळा, 35 हायस्कूल, 35 कॉलेजेस यांचं मोठं जाळं निर्माण केलं की जिथे आज 45,000 विद्यार्थी शिकतात. अशा मामासाहेब जगदाळेंचं स्मारक आपण केलं. नंतर आपण राष्ट्रीय स्मारकामध्ये साने गुरुजींचं असं म्युझियम केलं. अशी अनेक म्युझियम करण्यामागे हेतू आहे की हे सगळे थोर पुरुष आहेत. नव्या पिढीला, जसं मगाशी शिरीष चिटणीस असं म्हटले की आमचा सत्कार कशासाठी, तर नव्या पिढीला असं वाटावं की आपण पण असं काही काम समाजासाठी, देशासाठी, विचारांसाठी केलं पाहिजे. त्याची एक छोटी धडपड आमची आहे. माझ्याबरोबर आपण किशोर बेडकिहाळ यांचा सत्कार करतात. मी तुम्हाला सांगतो, किशोर बेडकिहाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या माध्यमातून विचारवेधचं जे काम केलं, त्याच्याशिवाय त्यांनी भरपूर पुस्तकांचं संपादन केलेलं आहे. किती पुस्तकांचं संपादन केलं त्याची लिस्ट खरं म्हणजे एकदा केव्हा तरी केली पाहिजे आणि त्यांच्यावर पण संशोधन झालं पाहिजे. किशोर बेडकिहाळ, साळुंखे ही वर्तमानातली पुरोगामी विचार व्यवस्थेतली साताऱ्याची ओळख आहे. गावं अलीकडच्या काळामध्ये माणसांमुळे ओळखली जातात, नाहीतर गावच्या खुणा निघूनच गेलेल्या आहेत. मित्रांनो, सातारा म्हटलं की 2 नावं माझ्यासमोर येतात, एक साळुंखे आणि किशोर बेडकिहाळ. वर्तमानामध्ये किशोर बेडकिहाळ, काही अतिशयोक्ती न करता मी सांगतो की ते वर्तमानातले तर्कतीर्थ आहे. अलीकडे मी तर्कतीर्थांचं एक काम करतो आहे ते सांगतो आणि माझं भाषण संपवतो. तुम्ही माझा जो सत्कार केला तो मी कोल्हापुरात असून का स्वीकारला असं जर तुम्ही मला विचाराल तर एकाच कारणासाठी सातारकरांचा सत्कार मी स्वीकारलेला आहे. सातारभूषण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे किती मोठे होते तर यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांची भाषणं ऐकून स्वातंत्र्य लढ्यात आले, स्वातंत्र्य सैनिक झाले, असं यशवंतराव चव्हाण साहेबांनीच लिहून ठेवलेलं आहे. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यानंतर या महाराष्ट्राची उभारणी कोणत्या विचारांनी व्हावी, व्यवहारांनी व्हावी, याचं एक प्रतिदर्श मॉडेल ज्यांनी आपल्या मनात ठेवलेलं होतं ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ते साधारणपणे 94ला गेले. खरं म्हणजे यापूर्वीच तर्कतीर्थांचं समग्र संपादन महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं. तर्कतीर्थ
ते किती मोठे ग्रस्त होते त्याची फक्त 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. हे महात्मा गांधीजींचे अस्पृश्यता निर्मूलन कार्याचे सल्लागार होते. तर्कतीर्थ हे मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून कृतिशील वस्तुपाठ कायम करणारे संस्कृत पंडित होते. त्यांनी जे साहित्य लिहिलं ते इतकं विपुल आहे मित्रांनो. मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांची कोणतीही सूची नसताना मी नजीकच्या काळात तुम्हा सर्वांना समग्र तर्कतीर्थ वाचायला उपलब्ध करून देणार आहे. त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. काय काय तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर्कतीर्थांनी मराठी विश्वकोशाच्या 20 खंडांमध्ये 150 दीर्घलेख लिहिलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पुस्तक लिहिणं, लेख लिहिणं आणि एन्सायक्लोपीडियामध्ये लिहिणं, विश्वकोशात लिहिणं, आमच्या लेखन व्यवहारामध्ये लेखनाची सर्वोच्च परी जर कोणती असते तर ती तुम्ही विश्वकोशात लिहिता याला विद्वत्तेत तोड मानली जात नाही. म्हणजे ते लास्ट सेंटेन्स ऑफ द नॉलेज असं मानलं जातं. अशा विश्वकोशामध्ये तर्कतीर्थांनी 157 नोंदी केल्या होत्या. त्याचा एक खंड आपण 1000 पानांचा आपल्याला नजीकच्या काळात वाचायला मिळेल. प्रज्ञा माणसाची किती की विज्ञानावर लिहिलं आहे, वेदांतावर लिहिलं आहे, तर्कशास्त्रावर लिहिलं आहे, मानसशास्त्रावर लिहिलं आहे, कर्मकांडावर लिहिलं आहे, प्रागतिक वादावर लिहिलं आहे, रायवादावर लिहिलं आहे, गांधींवर लिहिलं आहे, हिटलरवर लिहिलं आहे. वाचायला आणि लिहायला कोणतंही पथ्य तर्कतीर्थांनी पाळलं नाही. प्रज्ञा नावाची गोष्ट भिंतीच्या पलीकडे असली पाहिजे हे तर्कतीर्थांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. त्यांनी मी मगाशी किशोर बेडकियाळांना वर्तमानाचा तर्कतीर्थ म्हटलं ते कशासाठी. किशोर बेडकियाळांनी गावागावात जशी आज व्याख्यानं देऊन महाराष्ट्र समृद्ध केला तसा तर्कतीर्थांनी एकेकाळी कुठे कुठे जाऊन भाषणं केली. म्हणजे पॅरिसच्या प्राच्यविद्या परिषदेत पण भाषण केलं आणि सातारच्या टपरीच्या उद्घाटनाला पण भाषण केलं. प्रज्ञा नावाची गोष्ट ही सार्वत्रिक कशी असते याचं उदाहरण म्हणून आपण तर्कतीर्थांच्याकडे बघतो. त्यांच्या समग्र भाषणांचे 3 खंड आपण तयार केलेत. त्यांनी शेकडो पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. प्रस्तावनांचा एक खंड आहे. त्यांनी प्रबंध आणि चरित्र लिहिली, त्याचा एक खंड आहे. त्यांचा मोठा पत्रव्यवहार आहे, त्याचा एक खंड आहे. त्यांनी संस्कृत 20,000 पोथ्यांचे कॅटलॉग तयार केले, त्याचे 2 खंड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तर्कतीर्थांची संस्कृतवर एकाधिकार प्रज्ञा कशी होती. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही भाषांतराची कसोटी काय असते असं जर तुम्ही मला विचाराल तर जो कायद्याचं भाषांतर करू शकतो तो प्रज्ञावान मानला जातो. तर्कतीर्थांनी मित्रांनो आपली घटना तयार झाल्यानंतर त्याचा जो पहिला मंजूर ड्राफ्ट होता, म्हणजे घटनेचा पहिला खरडा, मंजूर खरडा, त्याचं संस्कृतमध्ये भाषांतर तर्कतीर्थांनी केलेलं आहे. तर हे सगळं आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. मी मगाशी म्हटलं की सातारशी संबंध नसताना तुम्ही सत्कार केला. मी असं म्हणतो की मी या केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून तुम्ही सत्कार केला, म्हणून अत्यंत नम्र होऊन त्याचा मी स्वीकार करतो. तुमचे आभार मानतो आणि माझं भाषण